नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता धोंड्याच्या महिन्यातील म्हणजेच अधिक मासातील दुसरी कमला एकादशी अखेर 11 जून 2026ला येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या एकादशीचे एवढे विशेष महत्त्व का आहे. या पवित्र दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला एकाच वेळी कसे प्रसन्न करावे, त्यांची पूजा कशी करावी आणि त्यांना कोणता विशेष असा नैवेद्य दाखवावा. यासोबतच तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी काही साधे आणि अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा. तर आता आपण जाणून घेऊया. बघा, वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात. दर 15 दिवसांनी एक याप्रमाणे प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात. परंतु जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षात 2 एकादशी वाढतात. अधिक मासात येणाऱ्या या दोन्ही एकादशीचे नाव कमला एकादशी असे आहे आणि कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे, म्हणून या एकादशीला हे नाव मिळाले आहे. तसेच श्रीहरी विष्णूंच्या नावावरूनच यांना विष्णू एकादशी किंवा परमा एकादशी असेही म्हणतात. आणि राणी पद्मिनीच्या नावावरून या एकादशीला पद्मिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी आपल्याला कमला एकादशीचे व्रत करायचे आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वीच आपण शुक्ल पक्षातील कमला एकादशीचे व्रत केले होते. अधिक मासाव्यतिरिक्त इतर महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशींची नावे वेगवेगळी असतात. परंतु अधिक मासाचे हे वैशिष्ट्य आहे की यातील दोन्ही पक्षातील एकादशी कमला एकादशी या एकाच नावाने ओळखल्या जातात. तर आता आपण जाणून घेऊया कमला एकादशीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय टाळावे. तर बघा, आता एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मे उरकावीत. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर अतिशय उत्तम. सूर्योदयाच्या वेळी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्याची मूठभर हळदी कुंकू अक्षदा आणि एखादे फूल टाकावे. सूर्यदेवासमोर उभे राहून ते जल अर्पण करावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. नित्य नियम ठेवून सूर्याला अर्घ्य दिल्यास आरोग्य उत्तम राहते आणि आजारपण देखील दूर होते. सूर्याला अर्घ्य देऊन झाले की त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर हळद मिसळलेलं पाणी किंवा गंगाजल शिंपडावे. त्यानंतर उंबरठा पूजन करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला पूजेची मुख्य मांडणी करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे नेहमी तुम्ही पूजा मांडत असता तिथे ही मांडणी तुम्ही करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची आहे की पूजा करताना किंवा पूजेला बसताना आपले तोंड दक्षिण दिशेला असू नये. तुमचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असले तरी चालणार आहे. तर आता पूजा करण्याची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवण्यापूर्वी त्या जागेवर रांगोळीने किंवा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक नक्की काढा. त्यानंतर पाटावर पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरा. जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो तुम्ही स्थापित करू शकता. आणि फोटो नसल्यास बाळकृष्णाच्या किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला चंदनाच्या पाण्याने स्नान घालून तिची स्थापना तुम्ही करा. मूर्ती ठेवण्यापूर्वी खाली थोडे तांदूळ किंवा 5 तुळशीची पाने नक्की ठेवा. आता श्रीहरींची पूजा करताना त्यांना चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा. लक्षात ठेवा, विष्णूंना कुंकू लावू नये. तसेच त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. त्याचप्रमाणे तुम्ही झेंडू किंवा प्राजक्ताची फुले देखील अर्पण करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार. त्याचप्रमाणे सकाळच्या पूजेमध्ये श्रीहरींना केळीचा नैवेद्य जरूर दाखवावा. शक्य असल्यास देठासह पूर्ण 1 डझन किंवा 11 केळीचा घट असतो तो तुम्ही ठेवू शकता, कारण देठासह फळ अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. जर घट नसेल तर किमान 2 केळी ठेवावीत किंवा तुम्ही 33 केळी देखील भगवान विष्णूंना नैवेद्य स्वरूप ठेवू शकता. या निमित्ताने तुमचं 33 या संख्येचं दान देखील होईल. हा प्रसाद तुम्ही संध्याकाळी घरातील सर्वांना वाटू शकता. बघा, विष्णू पूजेत सगळ्यात महत्त्वाचा मान असतो तो म्हणजे तुळशीच्या पानांचा. तर 1 किंवा 3, 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येत तुळशीची पाने वाहून धूपदीपाने देवाला ओवाळावे. बाळकृष्णाच्या शेजारीच माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवीला हळदी कुंकू लावून लाल रंगाची किंवा गुलाबाची फुले अर्पण करावीत. यानंतर देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत असं म्हटलं जातं. ती आदल्या दिवशीच आपण सूर्य मावळण्यापूर्वी तोडून ठेवावीत. या दिवशी विष्णू सेवा म्हणून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा यथाशक्ती तुम्ही जप करू शकता. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हरिपाठाचे सुद्धा वाचन करू शकता. एकादशीला तुळशी मातेची पूजा करताना तिला स्पर्श करायचा नाही.
आणि जास्त पाणी घालायचे नाही. तर एका वाटीमध्ये अगदी थोडेसे अर्धा कपापेक्षा कमी दूध घेऊन आपण तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे. दुरूनच हळदी कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करावा. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. पूजेच्या ठिकाणी किंवा तुळशीजवळ विष्णूंच्या प्रिय वस्तू जसे की शंख, चक्र, गदा, कासव किंवा गायीची पावले रांगोळीने काढावीत आणि त्यांची पूजा करावी. संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये तेलाचे किंवा तुपाचे 2 दिवे लावावेत. जर तुम्ही लांब वात लावणार असाल तर तिचे तोंड दक्षिण दिशेला नसावे, एवढी काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि त्याच्यानंतर पहा, ज्यांना असे वाटते की आपल्या धनात वृद्धी व्हावी, वाढ व्हावी, त्यांनी एकादशीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर 9 मुखी अखंड दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 9 वाती लावायच्या आहेत. हा दिवा तुम्ही समईत साध्या दिव्यात किंवा पंतीत लावा तरी चालेल, पण तो 9 मुखी असावा. यासोबतच विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचं पाठ करावा. हे शक्य झाले नाही तर 11 किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. ज्यांना हरिपाठ किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचणे शक्य आहे त्यांनी ते वाचले तरी चालेल, पण व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रात्री वाचावे लागेल. हा उपाय केल्यास तुम्हाला कधीही कशाची कमी पडणार नाही. उलट आर्थिक परिस्थिती सुधारून घ्यायची भरभराट होईल. आणि कमला एकादशीच्या दिवशी बघा, तुळशीच्या माळेनेच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. ज्यांच्याकडे तुळशीची माळ नसेल त्यांनी दोन्ही हात जोडून डोळे बंद करून हा मंत्र जपला तरी चालणार आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी सकारात्मक ऊर्जा येईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल. 11 वेळा तुळशीजवळ गोल फिरून परिक्रमा करावी. अधिक मासातील कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागून जीवनातील सर्व कष्ट दूर व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना नक्की आपण करावी. तसेच या कमला एकादशीच्या दिवशी बघा, गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. गीतेचा 15वा अध्याय नक्की तुम्ही पठण करायचा आहे. तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. एक पारायण नक्की तुम्ही करू शकता. कितीही प्रखर पितृदोष असेल तर या ग्रंथाने खूप पितृदोष कमी होतो. या अधिक महिन्याच्या एकादशीच्या दिवशी जर या ग्रंथाचे पठण केले तर खूप भाग्याचे लक्षण आहे. तसेच तुम्ही पुरुष सूक्त देखील पठण करू शकता. स्त्रिया माहेरी असतील तरी माहेरी देखील या ग्रंथाचे पठण करू शकता. आता बघा, एकादशी आहे, आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. मग काय होईल? सत्यनारायण करायचं आहे, पण फक्त बाळकृष्णाला जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता तुम्ही साधी खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, हरकत नाही. या पद्धतीने जसं होईल तसं करण्याचा नक्की प्रयत्न करा. पण एकादशीच्या दिवशी खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि या मोठ्या दिवशी तुम्हाला सत्यनारायण करण्याचा योग पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करा. आता आपण जाणून घेऊया पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ आणि पद्धत. आता बघा, या एकादशीच्या दिवशी पारणाची वेळ काय असेल? 10 तारखेला तांदूळ खायचं नाही, 11 तारखेला व्रत उपवास करायचा आहे आणि 12 तारखेला पारण म्हणजे उपवास सोडणे करायचं आहे. पारणाची वेळ असेल 12 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून असते सकाळी 8:10च्या दरम्यान तुम्ही व्रत सोडू शकता, पारण करू शकता. तसेच या एकादशीच्या व्रताचे पारणे म्हणजेच उपवास सोडताना विष्णू लक्ष्मीला सत्यनारायणाचा शिरा बनवून त्यांचा मुख्य नैवेद्य आपण दाखवावा आणि तोच शिरा खाऊन उपवास आपण सोडावा. तुळशी अर्चन कसे करावे? तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावी आणि विष्णू सहस्रनामावली किंवा ज्यांना विष्णू सहस्रनामाची म्हणजे भगवान विष्णूंची 108 नावं माहीत असेल त्यांनी ते म्हणावं. ज्यांना नाही शक्य त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत असं बोलून त्याचप्रमाणे या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र देखील पठण करू शकता. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि 33 वस्तूंच्या दानाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही ते 33 वस्तूंचं दान केलं नसेल तर तुम्ही या एकादशीच्या दिवशी करू शकता. या दानामध्ये तुम्ही फुलाचे दान करू शकता. 33 ताजी व सुगंधी फुले घ्यावीत. भगवान विष्णू, श्रीकृष्ण, लक्ष्मी माता, कुलदैवत किंवा जवळच्या मंदिरात अर्पण करावीत. फुले अर्पण करताना नामजप किंवा प्रार्थना नक्की करावी. सर्व महिन्यांमध्ये बघा पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे. ही मनुष्य योनी आपल्याला मोठ्या पुण्याने मिळालेली आहे. त्यामुळे एकादशीचे व्रत सर्वांनी नक्कीच करावे. तर सर्वांनी या कमला एकादशीला ही सेवा नक्की करा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.
तर आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.